माझं नाव सचिन गायकवाड. दादा चंद्रकांत टिंगरे आणि मी हॉलवरनं इकडे येत होतो MSCP ऑफिसच्या इथं. मग तिथं आम्ही गाडी लावल्यानंतर साधारणतः 2:30 त्यांच्या गाडीवर मागून दगड मारला एकाने. मग ते बघायवर मागं मी कुणी दगड मारलं काय झालं म्हणून आवाज आला जोरात. तर मग पुढं पण एक दगड मारला आणि 2 व्हीलरवरती ते पळून गेले. दोघं. किती जण होते? 2 जण होते. 2 व्हीलरवरती गेले पळून. दादांना कुठे लागलं? दादांना हाताला लागलं. मग त्यांना दवाखान्यात लगेच कार्यालयामध्ये निघले आणि आंबेडकर कार्यालयाच्या पुढे आल्यानंतर MSCB ऑफिस आहे दानोर रोडला. येताना समोरून 4 जण आली. त्यांनी समोरून गाडीवरती दगडी मारली, हाता फोडलं. माझ्या पतींना डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना उलटी झाली. त्यांना अनेक BP वगैरे लो झाला. त्यांना आता हॉस्पिटलला ॲडमिट केले. माझा आरोप आहे महायुतीचे जे उमेदवार आहे सुनील टिंगरे त्यांच्याच पोरांनी हे काम केलेलं आहे. आणि सुप्रियाताईंचा मला फोन आला. ताईंनी मला सांगितलेलं आहे ताई काळजी करू नका, कडक कारवाई करायला होती. मी आरोपींना शोधून त्यांनी तोंड बांधली होती. 2 व्हीलरवर आले ते त्यांनी गाडी हल्ला केला की जेणेकरून माझ्या पतीला त्यांचा मारण्याचाच त्यांचा हे होतं. त्यांचं निवडणूक आपल्या हातातून गेली हे लक्षात आल्यावर युतीच्या उमेदवारांच्या लोकांनी या ठिकाणी रेखाताई टिंगरे नगरसेविका यांच्या पतिराजांच्यावर कुणी हल्ला या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हटलं तर तोंड बांधून येऊन गाडीवर दगडी टाकणे ही गंभीर बाब आहे. खऱ्या अर्थानं या पाठीमागं कोण कोण आहे याचा त्वरित पोलीस खात्यानं तपास करावा आणि त्यांना त्वरित अटक करावं. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या घटना घडणं हे कायदा नाही आहे या राज्यामध्ये. अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जातं आहे आणि आपली निवडणूक आता हाताच्या बाहेर गेली. मग आपण काय करायचं? अशा पद्धतीचे खुनी हल्ले लोकांच्यावर करायचे आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीपासून बाजूला काढायचं आणि अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं ही आमची दहशत आहे. आणि आम्ही दहशतीच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहोत हे दाखवून देण्यासाठी अशा एका ज्येष्ठ नगरसेविकेच्या पतिराजांच्यावर खुनी हल्ला करणं ही अत्यंत भ्याड अशी घटना आहे. त्याचा मी निषेध करतो. आणि काही चौकशीमध्ये काय आले का? आज दुपारी 3:15 दरम्यान अग्निशमन केंद्राच्या बाहेर चंद्रकांत टिंगरे हे कार्यक्रम संपवून जात असताना 4 अज्ञात उस्मानी 2 मोटरसायकलवर येऊन दगड आणि वीज गाडीवर मारल्याचं प्रत्यक्षदर्शींनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना सांगितलेलं आहे. त्या अनुषंगानं प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन विश्रांतवाडी येथे चालू केलेली आहे. सर, हल्लेखोर किती होते? सध्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे 4 हल्लेखोर होते असं सांगितलेलं आहे. त्याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्याची याबाबत काय CCTV फुटेज वगैरे समोर आलेत का? त्याबाबत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.